सर्व पत्रकार बांधवांचं आज या ठिकाणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार परिषदेसाठी हार्दिक स्वागत करतो। माझ्यासोबत या ठिकाणी आमचे सन्माननीय शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरणजी जाधव साहेब, आदरणीय आमचे अल्पसंख्याक विभागाचे मोईन सय्यद साहेब, आमचे माजी उपमहापौर कैलासजी कांबळे, सोशल मीडियाचे प्रवीणजी सूर्यवंशी, आध्यात्मिक आघाडीचे सन्माननीय शरदजी देशमुख, आमच्या कार्यकर्ते अनेक प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आजचा अत्यंत महत्वाचा विषय असा आहे देशातील प्रत्येक घटक गेल्या 2 दिवसापासून प्रचंड चिंतेत आहे। दिल्लीतील एका पाक्षिकातून त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात एक कार्टून प्रसिद्ध झालेला आहे की कशा प्रकारची चिंता आहे आणि चिंतेचं कारण काय। आपल्या महान भारत देशाला लाभलेले नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान, दैवी पद्धतीने ज्यांचा जन्म झाला अशी त्यांची अंधश्रद्धा आहे, असे पंतप्रधान यांनी ते अनेक वेळा लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणारे स्फोट करत असतात। जसा त्यांनी यापूर्वी नोटबंदीचा केला होता, लॉकडाऊनचा केला होता, थाळी वाजवायचा केला होता, दिवे लावायचा केला होता, तसा आणखी एक दिवा काल परवा त्यांनी लावला, पाजळला। त्यांनी सांगितलं की देशासाठी आपल्याला बलिदान करावं लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे, आणि त्यागाचं स्वरूप काय असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू नका। हे यांचे पांढरे पाय सत्तेला लागण्याच्या अगोदर सोन्याची किंमत मनमोहन सिंगांच्या काळात शेवटच्या टप्प्यात शेवटच्या वर्षी 29,600 रुपये होती। आता ती अशीच 1,54,000 ला गेली। त्याच्यामुळे मी आव्हान करो अथवा न करो, देशातला 75% सामान्य नागरिक सोनं खरेदी करण्याच्या परिस्थितीतच नाही। त्याच्यामुळे यांनी आव्हान करायची काही गरज नाही। आत्ता लग्न सराईत लेकरा बाळाला कित्येक लग्न गोरगरिबाचे 1 ग्राम सोन्याचे दागिने घालून उरलेले, मंगळसूत्रापुरतं दागिने खरेदी करायची, सोनं खरेदी करायची हैसियत देशाची राहिली नाही। एवढ्या संकटात देश आहे आणि वरून हे सांगतात त्या फ्रान्सच्या राणीसारखं किंवा निजामासारखं। फ्रान्सच्या राणीकडे लोकांनी अन्न मिळत नाही, भाकरी मिळत नाही म्हणून मोर्चा काढला, तर तिने शिरापुरी खा, केक खा म्हणून सांगितली होती। निजामाला अन्न मिळत नाही मराठवाड्यातल्या लोकांना म्हणून लोक भेटले, क्या घी खिचडी भी नाही मिल रही। म्हणजे त्याच्या आयटम मधला, त्याच्या मेनू मधला सगळ्यात शेवटचा पदार्थ घी खिचडी, ती सुद्धा मिळत नाही का असं निजाम। ती मानसिकता पंतप्रधानाची झाली आहे। आणि त्या सोने खरेदी करू नका, खाद्यतेल कमी वापरा, लाज वाटली पाहिजे हो। आजचे दिन आणणारे लोक तुम्ही 15 लाख देणारे, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणणारे, आज खाद्यतेल कमी टाका फोडणीला, पेट्रोल डिझेल वापरू नका, मेट्रोने जा, इलेक्ट्रिक वाहन वापरा, परदेश दौरे करू नका।
कोण परदेश दौरा? इथं पत्रकारापैकी किती जणांचे पासपोर्ट आहेत सांगा? तुमचे आमचे वय 50-50 वर्षाला गेले, कोण कोण परदेशात जाऊन आले अजून? आपले पासपोर्टच नाही, हे रिटायर झाले, परदेशात जाऊन आले नाहीत. आणि तुम्ही सल्ला काय देताय? आणि हे देण्यासाठी तुम्ही पंतप्रधान झाला? एवढं हे देण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले का? बर, आमचा इतिहास, भारताची संस्कृती अशी आहे की एक आई मुलगा गोड खातोय, गोड खायचं व्यसन मुलाला लागलंय, म्हणून त्या ठिकाणी गांधीजींकडे घेऊन गेली होती. गांधीजींनी त्या आईला आणि मुलाला सांगितलं की 8 दिवसानंतर, म्हणजे पुढल्या सोमवारी या. ती आई बिचारी, तिची गांधीजीवर श्रद्धा होती, ती निमूटपणे, चला गांधीजींनी सोमवारी यायला सांगितले, 8 दिवसांनी यायला सांगितलं, तर काहीतरी कारण असेल असं सांगून समजून ती घरी गेली. आणि 8 दिवसानं मुलाला घेऊन परत गांधीजींकडे आली आणि तोच प्रश्न गांधीजींना, मुलगा माझा सारखं गोड खातो. तर गांधीजींनी मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा, गोड जास्त खाणं वाईट आहे, इथून पुढे गोड खाऊ नका. ती महिला परेशान झाली. अहो महात्माजी, मी किती श्रद्धेनं तुमच्याकडे आले होते, मुलाला घेऊन आले होते, माझ्या संसारातून वेळ काढून आले होते, तुम्ही गेल्या सोमवारी म्हणालात पुढल्या सोमवारी या, आपण काहीतरी विशेष सांगाल या अपेक्षेनं मी 8 दिवस वाट पाहिली. 8 दिवसानंतर पुन्हा माझ्या संसारातून वेळ काढून मी तुमच्याकडे आले, आणि 8 दिवसानंतर तुम्ही माझ्या मुलाला फक्त सांगताय की गोड खाणं वाईट गोष्ट आणि खाऊ नको. एवढंच म्हणायचं होतं तर 8 दिवसापूर्वी मी ज्या दिवशी पहिल्यांदा तुमच्याकडे आले त्या दिवशी तुम्ही का नाही म्हणाला? गांधीजींनी सांगितलं, हे माऊली, मी त्या दिवशी म्हणू शकलो नाही, कारण त्या दिवशी मला माझ्या नैतिकतेनं साथ दिली नाही. कारण तू आणि तुझा मुलगा त्या दिवशी माझ्याकडे येण्याच्या पूर्वी मी स्वतःच गुळ खाल्लेला होता. मी स्वतः गोड खाल्लेला असताना मला नैतिकता वाटली नाही की तुझ्या मुलाला गोड खाऊ नको म्हणून सांगायचं. हा आपल्या नेतृत्वाचा आदेश आहे, हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा आदर्श आहे. आणि हे पंतप्रधान, हे बेजबाबदार पंतप्रधान, हे देशद्रोही पंतप्रधान लोकाला परदेशवारी, पेट्रोल, सोनं ह्या सगळ्या गोष्टीचं लेक्चर देतात, ज्ञान देतात, त्याग बलिदान सांगतात, आणि ते भाषण करून लगेच गुजरातमध्ये जाऊन रोड शो करतात. रोड शो संपला की परदेशात जातात 5 देशाच्या दौऱ्याला. ज्ञान सांगेल लोकांना, शेंबूड आपल्या नाकाला, असं यांचं कृत्य आहे. म्हणून यांची लायकी, यांच्या लायकीतला फरक, यांच्या पात्रतेतला फरक. आता लायकी, पात्रता हे कोणी पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान आहेत, आणि जर देशाच्या पंतप्रधानांसंदर्भात बोलताना अशा प्रकारे बोलावं का? तेवढे मोठे असताना बोलावं का? कुणी ज्ञान पाजळेल, कोणाची नैतिकता जागृत होईल. परंतु आम्ही तर छोटी माणसं आहेत, आम्ही सामान्य नागरिक आहे, आम्ही नैतिकता पाळलीच पाहिजे, आम्ही आदर ठेवलाच पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु जे मुख्य पदावर आहेत देशाच्या, त्यांनी स्वतःच्या शब्दाची लाज ठेवली पाहिजे ना. तुम्ही पेट्रोल डिझेलच्या वापराचा, खाद्यतेलाच्या वापराचा, सोने खरेदीचा, परदेश दौऱ्याचा सगळा उपदेश करता आणि जाऊन लगेच रोड शो करता, लगेच परदेशात दौऱ्याला जाता. पण तुम्ही 12 वर्षात गेल्या केलंय काय? नुसते परदेश दौरे. अहो, देशावरला सगळ्यात चिंतेचा विषय असा आहे, त्यावेळी डॉलरची किंमत 58 रुपयाला गेली होती, 60 रुपयाच्या जवळ गेली होती 2013ला, 14ला 60 रुपयाला. तर जैसे जैसे रुपये की कीमत गिरती है, वैसे वैसे पंतप्रधान की इज्जत गिरती है, असं म्हणणारे हे पंतप्रधान आता डॉलर 95 रुपयाला गेलाय. यांची इज्जत रसातळाच्या खाली गेली आहे.
ह्यांना स्वतःच्या इज्जतीची स्वतःच्या लाजेची पर्वा नाही, आम्ही ठेवायची गरज नाही. तेव्हा हे आकडे काढून सांगत होते एवढा देश कर्जबाजारी झालाय की देशावर एवढं कर्ज आहे की पर हेड एवढे कर्ज तेवढं कर्ज आकडे सांगत होते. आज देश त्यावेळेस 2014ला 50 लाख कोटीचं कर्ज होतं साहेब देशावर. तर ती ओझ यांना सोचना गेलं तर भाजपवाल्यांना ह्या मोदींचा जीव गुदमुरला होता त्या 50 लाख कोटीच्या वजनानं. आणि यांनी 12 वर्षात दिवे काय लावले तर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. यांनी तर फकीर आहेत, यांनी तर बायको सोडलेले आहेत, हे झोला घेऊन निघून जातील. पण हे कर्ज फेडायचे तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढीला या देशातल्या प्रत्येक 18 पगड जाती धर्मातल्या गोरगरिबाला. म्हणून यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. इंग्रज सुद्धा परेशान असतील आज इंग्रज सुद्धा परेशान असतील. ते म्हणत असतील की अरे 150 वर्ष आम्ही लुटण्यासाठी या देशात गेलो होतो, 150 वर्षात आम्ही लुटू शकलो नाही एवढं. आम्हाला ग्रेट निकोबार बेट लुटता येतं हे 150 वर्षात कळलं नाही आणि 12 वर्षात तर लुटून यांनी पार केले. डोक्याला हात लावले असतील इंग्रजाच्या 100 पट अधिक मोठ्या प्रमाणावर देश लुटून देशाला बर्बाद करून ह्यांनी देशोधडीला लावलंय. आणि प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाच्या वतीनं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व नागरिकाच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार करतो देशाच्या पंतप्रधानाचा. आणि प्रत्येक राष्ट्रभक्ताला आवाहन करतो आयुष्यात देशाला एवढ्या रसातळाला नेऊन बर्बाद करणाऱ्या या बेजबाबदार स्वतःचा संसार करू न शिकलेल्या माणसाला कधीही कुठेही कसलीही सहानुभूती, मतदान तर सोडा साधी सहानुभूती सुद्धा यांच्याविषयी 1% आदर सुद्धा कोणी मनात ठेवू नये. हेच जसं असकार आंदोलन होतं तसं ह्यांचं अनादर आंदोलन सगळ्या नागरिकांनी सुरू केलं पाहिजे. हे आव्हान आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी करतो. ह्यांचा अनादरच केला पाहिजे, कारण देशाचं वाटोळ करणाऱ्याचा, घराचं नुकसान करणाऱ्याचा, राज्याचं नुकसान, राज्य बुडव्याचा, घर बुडव्याचा, राष्ट्र बुडव्याचा धिक्कार करणं हीच खऱ्या अर्थानं भारताची संस्कृती आहे. हीच गीतेची शिकवण आहे, हीच हिंदू धर्माची शिकवण आहे, हीच मुस्लिम धर्माची शिकवण आहे, हीच ख्रिश्चन धर्माची शिकवण आहे, हीच शीख धर्माची शिकवण आहे, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. म्हणून या घर बुडव्या, देश बुडव्या, राज्य बुडव्या, राष्ट्र बुडव्या पंतप्रधानाचा प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना, राष्ट्रभक्त नागरिकांना धिक्कार धिक्कार धिक्कार, अनादर अनादर आणि अनादर चळवळ केली पाहिजे, अनादरच केला पाहिजे अशी नम्र विनंती प्रार्थना करतो. तसेच नीटच्या पेपर लीकच्या दरवर्षी जयपूरला लीक झालं, पुन्हा यावर्षी जयपूर केंद्रस्थानी लातूरचंही नाव यायलंय. ईश्वर करो लातूरचं काही निघू नये, कारण आपलं लातूर आहे ते बदनाम होऊ नये इच्छा आहे. तुम्ही प्रत्येक वेळी आता 2017ला पटना आणि जयपूर मधून लीक झाला पेपर नीटचा. 21ला उत्तर प्रदेश आणि जयपूर महाराष्ट्रातून पेपर लीक झाला. 2024ला झारखंड आणि बिहार मधून लीक झाला आणि 26ला पुन्हा सीकर जयपूर मधून लीक झाला. आज 25 ते 26 लाख पोरं, त्यांचे मायबाप, त्यांचे शिक्षक जीवापाळावं नीट साठी कसली मेहनत करतात हो पोरं, कसला त्याग आहे. पोरं तर पिक्चर बघत नाहीत, पोरं तर गोडधोड खात नाही झोप येईल म्हणून, पण तू मायबाप सुद्धा ते 11वी-12वीचे 2 वर्ष स्वतःचं जीवन विसरून जाऊन त्या पोराच्या स्वप्नामध्ये स्वतःच्या जीवनाचं बलिदान त्या 2 वर्षासाठी देतात. आणि तेवढ्या कष्टाच्या नंतर होणारी परीक्षा रद्द होते का? परीक्षा सोडवून रद्द होते का? तर ह्या बेजबाबदार सरकारला फक्त पेपर जपता आले नाहीत. पण पहिला अनुभव नाही, हा 4था-5वा अनुभव आहे. एमपीएससीचे अनुभव वेगळे, पेपर लीकचे, युपीएससीचे पेपर लीकचे अनुभव वेगळे. त्याही गोष्टीसाठी पुन्हा एकदा जनतेला आव्हान की ज्याचे 26 लाख लोकांचे लेकर या वर्षी ज्यांनी परीक्षा दिली, ज्यांना दुबार मेहनत करावं लागणार आहे, दुबार कष्ट करावं लागणार आहे,
त्या प्रत्येकाने या पंतप्रधानाचा, या सरकारचा आणि या भारतीय जनता पार्टीचा अंतःकरणातून धिक्कार करावा, आयुष्यभरासाठी यांच्यावर बहिष्कार टाकावा, आपल्या लेकराच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना येणाऱ्या काळात अद्दल दाखवावी, असं आव्हान मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना करतो. ज्यांचे लेकर सध्या 11वी-12वीला आहेत, वर्ष 2 वर्षात त्यांना परीक्षा द्यायची, त्यांनाही विनंती करतो. आणि यापूर्वी 4-5 वर्ष ज्यांनी परीक्षा दिली 17 पासून पेपर लीकचा सामना केला, त्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि भावना, तुम्ही यांचं हिंदू बिंदू याच्या नादात लागू नका. ही सगळी लूट हिंदूचीच आहे. भाव नाही म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी हिंदूच आहे, महागाईला सामना करणारा हिंदूच आहे. नीटला बहुसंख्य हिंदू असल्यामुळे मोठी झळ हिंदूलाच आहे. नीट परीक्षा रद्द झाली, हिंदूलाच झळ आहे. आज 2 कोटी नोकऱ्या नाही मिळाल्या, हिंदूलाच झळ आहे मोठ्या प्रमाणात. 15 लाख खात्यात नाही आले, हिंदूलाच झळ आहे, कारण बहुसंख्य आपण आहे. म्हणून हे हिंदूच्या मुळावर उठलेलं सरकार आहे. लवजियात 12 वर्षात जेवढ्या लवजियाच्या केसेस, त्या मुली मिसिंग होण्याचं प्रमाण आहे, ते सगळं तुमच्या सरकारमध्ये आहे. आणि ते पूर्वीच्या 10 वर्षाच्या आमच्या मनमोहन सिंगाच्या सरकारपेक्षा 5 पटीनं जास्त आहे. त्याच्यामुळे तुमची कसल्याही प्रकारची सत्तेवर राहण्याची लायकी नाही. तुम्ही सत्ता सोडावी, लाज असेल तर झोला उठून निघून जावं. आणि त्यांना लाज नसली तर जनतेनं स्वाभिमान ठेवून या क्षणापासून यांच्या विरोधात अनादर असहकार आंदोलन सुरू करा. धन्यवाद. संदर्भामध्ये पालकांनी पुढे येऊन तक्रार दाखल, परंतु पोलीस प्रशासन देखील पुरावे द्या, काय करणार आहे? पगार पण देऊ, तिकडच द्या म्हणा नागरिकांना. लाज वाटली पाहिजे. पुरावे द्या म्हणजे मग तुम्ही नोकरी कशाला करताय, वर्दी कशाला घालताय? तुम्हाला तक्रार आली, तपासात पुरावे शोधायचं काम तुमचं आहे. कोण बेजबाबदार माणसानं म्हटलं? असं का झालंय? यथा राजा तथा प्रजा. देशाचे पंतप्रधानच इतके बेजबाबदार आहेत, तर मग एसपी डीवायएसपी बेजबाबदार राहिला काय? नेट पेपर संबंध बरोबर. पण लातूर शहरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, एवढे मोठे पैसे पण गायब झाले, त्याच्याला लातूरची बदनामी झाली नाही. कलेक्टर ऑफिस मध्ये 200 कोटीच्या वरी आपले भ्रष्टाचार झाला. एसपी ऑफिस मध्ये कलेक्टर ऑफिस, हा ती बरोबर आहे, बोरीवाला. औसा तहसीलमध्ये प्रकार झाला, वैयक्तिक निधी किंवा चेक वळवण्यात आला. याने लातूरची बदनामी होत नाही का? फक्त टीव्ही काम नाही. काय एक लक्षात घ्या, आपण स्वतःनी सुद्धा, कुणी म्हणणारा कोणता एक व्यक्ती जबाबदार नाही. आपण स्वतःनं प्रायोरिटी ठरवली पाहिजे की कोणत्या गोष्टीला किती प्रायोरिटी द्यायची. आता हे राष्ट्राचं आहे, हे कार्टून सांगते, लक्षात घ्या. डाऊन टू अर्थ पाक्षिकाचं हे कार्टून. एक सूचक घटना तुम्हाला सांगतो. 2 मजूर आहेत, ते हातगाड्यावर विटा घेऊन वाहत आहेत. आणि त्या 2 मजुरामधला तो संवाद आहे. काय संवाद आहे? नाही. एक मजूर म्हणतो, अरे मी पंतप्रधानाच्या आव्हानानुसार ठरवलंय की मी सोनं खरेदी करणार नाही. ठीक आहे, ती त्याच्या अखत्यारीतली गोष्ट आहे, सोनं खरेदी करणार नाही. दुसरा मजूर म्हणतो, मी ठरवलंय मी परदेश दौरा करणार नाही. दोघं म्हणून ठीक आहे, आपण हे 2 निर्णय आपण घेतले, हे 2 निर्णय आपण घेतले, पण आता वर्क फ्रॉम होम कसं करायचं? त्यांचं हातावरलं पोट आहे. आणि देशामध्ये 60-70% लोकांचं हातावरलं पोट आहे. तसं बोललं तर मला सांगा, व्यापाऱ्यात सहित धरलं तर ही टक्केवारी 70. म्हणजे वर्क फ्रॉम होम करणं आयटी वर्क मधल्या काम ह्याचं लोकांचं काम आहे. ते आयटी प्रोफेशनल असे किती असतील? 1-2 कोटी. आणि डॉक्टरनी वर्क फ्रॉम होम कसं करायचं, तपासायचं कसं? इंजिनिअरिंग पोलिसांनी वर्क फ्रॉम होम कसं करायचं? सिव्हिल इंजिनियरनी कसं करायचं? नाही, कोणत्याही इंजिनियरनी कसं करायचं? आयटी इंजिनियर वर्क फ्रॉम होम करेल. म्हणजे आयटी प्रोफेशनल पुरता विषय आहे. परंतु या न शिकलेल्या बेजबाबदार संसार न करू शकणाऱ्या माणसाला हे कसं कळालं?
आपले प्रत्येक नागरिकांचे ज्या मनात राष्ट्रभक्ती आहे, ज्याला वाटतं भारत माता माझी आहे, त्यानं मनातून अनादर करायचं. अनादर का घरापुढे जाऊन शिव्या द्यायचं ना त्याला. मनातून अनादर करायचं. व हा नालायक मनुष्य आहे, हा बेजबाबदार मनुष्य आहे, मी इथून पुढे आता रिस्पेक्ट ठेवणार नाही. ही एका राष्ट्रभक्त नागरिकाची आहे का? ते ठरवलं नाही पक्ष. पक्षश्रेष्ठी ठरवतील. लक्षात घ्या त्याचं आहे का? त्याच्या संदर्भात पक्ष ठरवेल, जनता ठरवेल. हा खर तर कोणत्या पक्षाचा विषय नाही हो. हा 140 करोड राष्ट्र देशवासियाचा आहे. त्याच्यातल्या ज्यांच्या मनात खरी राष्ट्रनिष्ठा आहे त्यांचा विषय. माझ्या राष्ट्राचं, माझ्या भारत मातेचं वाटोळं ज्या माणसाकडून होतंय, 18 पगड मान्य आहे, मला प्रश्न कळला. पण तुम्हाला तुमची माझी ओळख असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मी लातूर जिल्हाध्यक्ष आहे, हे शहर जिल्हाध्यक्ष. आम्ही आमच्या पातळीपुरतो दोघापुरता निर्णय घेतलेला आहे. ऐका, आम्ही विनंती करू तुमच्या सूचनेनुसार, आम्ही पक्षाला विनंती करू, शक्य असेल तर देशभर राबवा. बरोबर आहे. आणि तुमच्या माध्यमातून जनतेला आव्हान करू. जनतेने ठरवल्यावर एक गोष्ट 1 मिनिटात व्हायरल होती. वर्तमानपत्रामध्ये छापणारी बातमी जशी की तुमच्या मर्यादित असते, तुम्ही सांगू शकत नाही माझी जशी आहे तशीच सगळ्याला छापा म्हणून. नाही, 1 मिनिट, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. मुद्दा काय होता? एकच मिनिट. मुद्दा तुम्ही मगाशी घेतला होता की 2-3 विषय तुम्ही सांगितले. कलेक्टर ऑफिस मधला भ्रष्टाचार, एसपी ऑफिस मधला औषधाचा आणि ट्युशन एरिया. लातूरची ओळख हे शैक्षणिक हब म्हणून आहे संपूर्ण देशामध्ये. आणि लातूर पॅटर्नला घडवण्यासाठी इथल्या तज्ञ शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी अफाट मेहनत घेतली आहे. इथल्या संस्था त्याच्यामध्ये क्लास गुरुजन म्हणजे त्याच इन्क्लुडिंग ऑल आहे. ज्या ज्या गुरुजनांनी पवित्र भावनेनं लातूर पॅटर्न घडावा, लातूरचं नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण देशभर गाजावं, यासाठी काय फक्त शिक्षकच नाहीत, यामधले इथले स्थानिक नेतृत्वानं सुद्धा यामध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही जी आज जी ओळख निर्माण झाली आहे, ह्या ओळखीला ह्या नीटच्या याच्यामध्ये जे काही लातूरचं नाव येतं त्याच्यामुळे त्याचा धक्का पोहोचू शकतो. म्हणून तसं त्या संदर्भात आमचं म्हणणं आहे. आणि ऐका, नीट परीक्षा रद्द झाली, 1 महिन्यानं परीक्षा होईल, शेतकऱ्यांना काही आव्हान नक्कीच त्यानिमित्त आम्ही याचं आवाहन करू आणि सर्वांना त्या निवेदन देऊन आम्ही त्यांची सुद्धा बैठक घेऊन 1 महिना एक्झाम पूर्व त्यांची काही रिव्हिजन जी आहे ती फीस आकारणी करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबद्दलही झालेलं आहे. अनेक अनेकांचे नाव यामध्ये आलेले आहेत. तर या तपास चालू आहे. तेच म्हणणं आहे की आमचं हे सरकार जे आहे आमचं हेच म्हणणं आहे की ह्या सरकारचं या गोष्टीकडे लक्ष नाही. हे सरकार या बाबतीमध्ये अत्यंत म्हणजे बेजबाबदार ह्या इतक्या महत्वाच्या विषयावरती एवढे वर्ष झालं महत्वाची परीक्षा त्याची पेपर फुटी होते. असंख्य विद्यार्थी भविष्य त्यामध्ये आज अंधकारमय होत आहे. असंख्य विद्यार्थी म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांनी ती एक्झाम टफ गेली, अवघड गेली, आत्महत्या सुद्धा केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एवढं बेजबाबदार आणि इतकं त्याच्यामध्ये हलगर्जीपणा ह्या कुठेतरी या सरकारला त्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दलची ठोस पावलं उचलायला पाहिजे होती. पूर्वीचा अनुभव पाहता ते घेतलेलं नाही, म्हणूनच त्यासाठी आम्ही आज इथे निषेध करतो. ते त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं माध्यमासमोर पुन्हा संसदेत जिथं कुठं प्रश्न उपस्थित करणं आहे ते त्यांच्या पद्धतीनं करतील. आमच्या पक्षाचे अन्य सगळे नेते आपापल्या पद्धतीने याचा निषेध करतील. फक्त कोडगेपणा कसा आहे बघा, हो, हे कोडगेपणा कसा आहे आणि हरामखोरी कशी आहे लक्षात घ्या. किती षडयंत्र आहे.
यांना ती तुकारामानं म्हणल्यासारखं, संत तुकारामांनी म्हणल्यासारखं, आयशा नरा मोजुनी माराव्या पैजरा, अशा लायकीचे लोक आहेत का नाही सांगा. पंतप्रधानी पचकट टीप सोनं खरेदी ती परदेशी वगैरे वगैरे काय जे मुक्ताफळ उधळायचे ते उधळले. लगेच ह्यांचा IT सेल डुप्लिकेट तयार करून ही द हिंदूचं काय 1967 मधला अंक तयार करून इंदिराजींनी त्यावेळेस आवाहन केलं. असं सगळीकडे पसरवले देशभरात. म्हणजे किती षडयंत्रकारी हारामी असतील. परंतु आता 2014 सारखा काँग्रेस आणि देशातला युवक नागरिक बेसावध राहिलेला नाही. यांची हरामखोरी ओळखली आहे देशातल्या नागरिकांनी. आणि काही युवकांनी लगेच तो मूळ अंक, आणि द हिंदूनं सुद्धा स्वतः पोस्ट केली की त्या तारखेचा हा अंक नाही, कुणीतरी हा फेक बनवला इंदिराजीच्या नावानं. इंदिराजींनी असं आव्हान कधी केलं नव्हतं, म्हणून त्यांनी मूळ अंक त्या तारखेचा प्रकाशित केला द हिंदूनं. म्हणजे किती हलकट असतील. हे उत्तर शोधायचं नाही, कन्फ्युज करायचं आहे. म्हणून यांचा आदर करायचा नाही हो, म्हणून यांची लायकी नाही. काय विचार आहे. आता आपण सांगताय की मनातून अनादर करायचा आहे. तुम्ही याच्यासाठी काही गोष्टी कार्यक्रम आपल्या हातात मांडलेला म्हणजे साईड वगैरे केलं, कारण ते तर मन की बात करतात, पण जनतेच्या मनातली गोष्ट त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार. मनातल्या मनात ठेवून तर त्यांचा अनादर वगैरे त्यांच्या लक्षात नाही राहत. लक्षात आलं तरी ते बेजबाबदार आहे. हा नाही, त्यांच्या बेजबाबदारपणातून आम्हाला सुचलेली संकल्पना आहे. आता ही नेमकी कशी वर्कआउट करायची. खर तर तुम्हाला सांगतो, ते एखादा अंधश्रद्धेचा मुद्दा जरी आली, नंदन भावजाईला साडी करायची तर लगेच देशभर अंधश्रद्धा पसरते. ही राष्ट्रभावना आहे, राष्ट्रचेतना आहे. सगळ्यांनी जर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली, लोकांना आवडलं, तर 1 मिनिटात देशभर पसरेल. आज सोशल मीडियाचं युग आहे, त्याच्यामुळे ती पसरेल असा आत्मविश्वास आहे. आणि नीटच्या बाबतीत आमची प्रशासनाला, यांना आलाय सरकारला आणि महाविद्यालय आणि ट्युशन क्लासेस या सगळ्यांना विनंती आहे की बाबा ही दुसरी परीक्षा, हो कांबळे साहेब, ही दुसरी परीक्षा समजा सरकार 2 महिन्यांनी ठरवेल, 3 महिन्यांनी ठरवेल, जो काही कालावधी त्याच्यासाठी ठरवेल, 4 महिन्यांनी ठरवेल, किमान एवढं सहकार्य करावं की या कॉलेजेसनी, या क्लासेसनी ही 2 महिने, 3 महिने, 4 महिने हा जो काही पोर्शन आता विद्यार्थ्याच्या आयुष्यात नाईलाजानं, दुर्दैवानं वाढलाय, त्या कालावधीतली फीस वेगळी आकारू नये मानवतेच्या दृष्टिकोनात. अनेक वेळा आपण लातूर शहराची पण काय होतं की आता आम्ही सोशल माध्यमावरती पाहतोय की मोठा मासा लातूरमधला गळाला लागेल. पण असा प्रश्न उपस्थित होतो की गळ टाकणारा जो आहे तोच त्या माशाच्या प्रेमात पडतो, असं वाटतंय का लातूरमध्ये? आता गळ टाकणारच माशाच्या प्रेमात पडतो आणि ते प्रकरण तसंच थांबतं. मोठा ज्यांचं नाव सोशल मीडियावर ज्यांचं नाव चर्चेत आहे, उघड तुम्ही बोलायची तयारी नाही. त्यांची काही दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ एकदम अॅक्युरेट ते प्रश्न त्या परीक्षेमध्ये आले. ते कसं काय नेमकं चालू आहे? आणि काय बघा, लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकार बांधवांची अशा घटना, अशा गोष्टी उजागर करणं, सर्व जनतेसमोर पोहोचवणं सुद्धा जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. असं काय होईल असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही काय म्हणून भूमिका घेणार या सरकार? सर ऐका, तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर सांगतो. ऐका, तुमच्या शब्दात उत्तर सांगतो. तुम्ही म्हणलात बडा मासा आणि गळ घालणारा. ओके, मासा कोण? जर ज्यांनी कोणी पेपर फोडला असेल, लीक केला असेल तो, बरोबर आहे. आणि गळ घालणारा कोण? पोलीस प्रशासन किंवा सत्ताधारी. तर आम्ही त्या गळाला विनंती करतो की गळा 26 लाख लोकांचं पाप घेऊ नकोस, करेक्ट माशाला पकड. ओके, कसं घेणार नाही? 2-3 हजार
मुस्लिमच्या विषयावर आपण बोलला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी बी नाही, जी नाही आता. हा, मुस्लिमच्या विषयावर आपण बोलला काय आपण काँग्रेस हा देशातील वन नंबरचा आणि प्रमुख विरोधी पक्ष आहे. आपण रस्त्यावर या प्रश्नावर का उतरत नाहीये, प्रखर भूमिका का मांडत नाहीये, का आपण फक्त पत्रकार परिषद हे करणार. आता काय झालंय सांगतो. फक्त आम्ही बॉम्ब टाकणं, चाकू तलवारी घेऊन फिरणं एवढंच फक्त शिल्लक राहिलेलं आहे. ऐका हो, ऐका बघ, तुमचा अजून प्रश्न विचारला. त्याप्रमाणे काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करायला पाहिजे, त्याप्रमाणे काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करायला पाहिजे. सांगू काँग्रेसनं मला एक सांगा, ह्या देशामध्ये देशाच्या अनादी अनंत काळाच्या इतिहासामध्ये 5च लोक असे तो हिमालय पायी भारत भ्रमण केलेला आहे या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, या राष्ट्राच्या उद्धारासाठी. आद्य शंकराचार्य प्रभू रामचंद्र वनवासात, त्याच्यानंतर आद्य गुरु शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी, आणि या चौघानंतर 5वे राहुल गांधीजी आहेत. रोज आवाज उठवत आहेत. 56 तास ईडीनं चौकशी त्यांची, आणि राष्ट्राच्या सेवेसाठी पतीचं सासूचं बलिदान झाल्याच्या नंतर, शहादत झाल्यानंतर सुद्धा या राष्ट्रविरोधी ताकदींच्या विरोधात जी 2 लेकराला कपातीची पोटाशी कवटाळून लढली, ती माऊली सोनिया गांधी सुद्धा आजारी असताना 56 तास ईडीची चौकशी करून निर्भीडपणे आज देशामध्ये भले भले शिपूड घालून पळत असताना, जर देशामध्ये राहुलजी, सोनियाजी आणि महाराष्ट्रात सुद्धा भले भले शिपूड घालून पळत असताना आमचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, अशा अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी त्या राज्यात, त्या जिल्ह्यात एक आदर्श आवाज उठवण्याचा, निर्भीडपणाचा, लढण्याचा निर्माण केलेला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने लढतो. गोष्ट का झाली, तुमच्या आमच्या मर्यादेच्या पलीकडली एक शक्ती, उद्योजकांची शक्ती, मीडियावर ताबा करून, तुम्ही मुक्त आहात, लातूरचे पत्रकार मुक्त आहेत, परंतु राष्ट्रीय पत्रकारिता गोदी मीडिया झाल्यामुळं काँग्रेस उठवत असलेला आवाज तितक्याशा प्रमाणात लोकांसमोर जात नाही. त्याच्यामुळे कुठतरी वाटतंय, परंतु लोकशाहीतले जेवढे म्हणून ते आंदोलनाचे हातखंडे असतील तेवढे सगळे वापरून झाले. आता फक्त बॉम्ब, तलवार, तोप घेऊन जाणं, सशस्त्र उठाव करणं, एवढाच प्रकार काय तो शिल्लक राहिलाय. परंतु ते काँग्रेसच्या तत्वज्ञानात बसत नाही, महात्मा गांधीजींच्या, राहुलजींच्या तत्वज्ञानात बसत नाही. म्हणून ठाम सत्यावर आधारित निर्भीड लढा, शांततेच्या, अहिंसेच्या माध्यमातून काँग्रेस लढते. तो लढत राहणार जोपर्यंत विजय मिळत नाही, भारत मातेचा विजय होत नाही, 18 पगड जाती धर्मातील गोरगरिबाचा विजय होत नाही, या देशद्रोह्यांचा, या राष्ट्रद्रोह्यांचा, या गद्दारांचा पराभव होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू. एक मिनिट, त्यांचा प्रश्न असा होता की रस्त्यावर का उतरत नाही. तुम्ही राहुल गांधी म्हणताय, आपल्या सूचनेचा आम्ही आदर करू. त्यांचा प्रोग्राम आलाय, त्यांचं आंदोलन बरोबर आहे. यांनी शिवाय आज मध्ये की उद्या होणार आहे त्याचं नाही, का आजचा जो पेपर आहे पहिल्या पानावर जे आंदोलन आहे, झेंडा बघा NSUचा आहे दिल्लीत, ऐका. आणि इथं ऐका, हो ऐका, इथलं आपल्या लातूर जिल्ह्यापुरतं सांगतो, नीटच्या परीक्षे दिवशी NSUनं ज्या ठिकाणी 7, 8, 9 कॉलेजवर जिथं सेंटर होते तिथं थंड पाण्याची व्यवस्था आणि सावलीची व्यवस्था मोफत केली होती. म्हणजे नीटसाठी त्या दिवशी, ऐका ना सांगतो, संपू द्या, त्या परीक्षे दिवशी जी NSU जागृत होती, त्या NSUनं सकाळीच आमचे रोहित बिरादार जिल्हाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, आणि ते
उद्या आंदोलन करणार. आज आम्ही भूमिका मांडली, उद्या ते रस्त्यावर NSUच्या वतीने नीट संदर्भात आंदोलन करतील. आम्ही समाजातल्या काही पत्रकार, काही बुद्धिवादी लोकांशी चर्चा करून हा जो देशभराचा जो विषय आहे, पंतप्रधान पदाचा बेजबाबदारपणा, पंतप्रधानचा राष्ट्रद्रोह, पंतप्रधानाच्या हातून होत असलेलं राष्ट्राचं अपरिमित नुकसान, याच्या विरोधात कोणत्या पद्धतीनं काय करावं, आमची तर विनंती आपल्याला सुद्धा आहे की काही तुम्हाला आपला म्हणजे नाविन्यपूर्ण संकल्पना, आमच्या तीव्र भावना, या गोरगरिबाच्या 18 पगड जात धर्माच्या सामान्याच्या तीव्र भावना मांडण्यासाठी एखादं तुम्हाला नाविन्यपूर्ण असं आंदोलन सुचलं तर ते सुद्धा आपण सुचवावं. धन्यवाद. काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते काही संभ्रम आहे किंवा एकमेकांबद्दल काही द्वेष भावना आहे का? कारण तुमच्याच कार्यकर्त्याची पोस्ट व्हायरल होते, कार्यकर्ता विजय देशमुख सरकार नसावा तर अभय गोडके सरकार असावं. दुसरा 21 शुगर कारखान्याची 4 महिने झालं शेतकऱ्यांची बिलं दिली. आता बिल पेमेंट झालं पेमेंट. कार्यकर्ते तुमच्या ताब्यात बसले, संघटनात्मक तुम्ही सृजन करता, हे सगळं होत असताना तुम्ही शहरातील जिल्हाधीश आणि आपली त्यामुळे आपण ते करण्यासाठी आम्ही तुम्ही कारवाई करणार नाही का? तुम्ही असं सवलत देणार. माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची एक विनंती आहे. ह्या इमारतीतून बाहेर पडण्याच्या अगोदर तुम्हाला मी ह्या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु आजचा जो प्रेसचा मुद्दा आहे तो अत्यंत गंभीर, तुमच्या, माझ्या आणि भावी पिढीच्या जीवन मरणाचा विषय आहे. कृपया डायव्हर्शन नको. 1 2 21चे बिल शेतकऱ्यांचे अदा झालेले आहे. ओके, आता आम्ही आज स्ट्रॅटेजी ठरवू आणि जे आंदोलनाचा दिशा आम्ही 100% रस्त्यावर उतरणार. कसं नेमकं कोणत्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याची घोषणा आम्ही 1-2 दिवसात करू. तुमचं नाव सांगा मला. त्यांचं बरं ऐका, तुमची नोंद घेऊन ऐका, तुमच्या म्हणण्याची नोंद घेऊन तुमचा विषय 1 तासभरात संपू. पुरस्कृत चालू आहे, त्याच्यातलाच हा एक पादुकाच्या बाबतीतला फसवणुकीचा, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. धार्मिक भावनेशी निगडीत आहे. आम्ही तीव्र शब्दात भोळ्या बाबड्या भाविकांच्या भावनेशी खेळणाऱ्या दुष्ट भोंदू बाबांचं धिक्कार करतो. आम्ही गाडगे बाबाच्या, संत तुकारामाच्या, संत ज्ञानेश्वराच्या विचाराचे असल्यामुळं आम्ही सच्च्या संताच्या, वारकरी संप्रदायाच्या विचारासोबत, खरं तर वारकरी संप्रदायात आदर्श मानून त्याच विचारावर काँग्रेस पक्ष चालत असते. महापुरुषाच्या पसायदानावरच काँग्रेस पक्षाची वाटचाल. पसायदान हीच आमच्या काँग्रेस पक्षाची घटना आहे, मूळ विचाराचा गाभा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. त्याच्यामुळे त्या पसायदानावर सुद्धा हल्ला या राष्ट्रद्रोही डुप्लिकेट साधू संतांकडून, तो भंडारे हरामी, तो लवांड संग्राम भंडारे, त्या प्रकारच्या प्रवृत्ती, इथली जे पैसे खाणारा तो हरामी पिस्तुल्या, अशा लोकांचा आम्ही धिक्कार करतो. पक्ष म्हणून काय आपण सुविधा घेणार आहोत हेच करू आपण दोघ जण मिळून ठरवू काय करायचं.